जर तुम्ही रोजच्या विक्रीला म्हणला तर रोजचा आम्हाला 300-350 किलो चिवडा लागतो. काय खाल्लंय राव हे? गव्हाचा चिवडा आहे तो मला पहिल्यांदा माया पुढे आहे. दिसताना तुम्हाला शेंगदाण्यासारखं दिसेल फुललेलं. तुम्हाला खरं सांगतो यांचा फव्याचा चिवडा आहे ना, हा पोह्याचा बरोबर. उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. आता प्रत्येकाचं स्नान हे मोती साबणानं होईल का नाही माहित नाही, पण प्रत्येकाची दिवाळी लाडू, चकली, चिवडा, भडंग ह्याशिवाय काही साजरी होत नाही हो. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला चिवड्याची रेसिपी दाखवणार आहे. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मजे तर आपल्या युट्यूब चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. पहिला तर माझ्याकडून, माझ्या टीम कडनं आणि आपल्या युट्यूब चॅनल कडनं तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आनंदाची, भरभराटाची आणि सुखा समृद्धीची जावी हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज आपण आलेला आहे सांगली जिल्ह्यातल्या कुंडल गावामध्ये. मागल्या टायमाला आपण म्हणजे मला वाटतं 1-1.5 वर्ष झाले आपण जलेबीचं शूट केलं होतं. जलेबी भरपूर मोठ्या प्रमाणात बल्कमध्ये तयार होत्या, ते म्हणजे श्री अंबिका स्वीट्स कुंडलमध्ये. सांगली जिल्ह्यातलं एक असं ठिकाण आहे जिथं बल्क प्रमाणामध्ये सगळं सामान बनवलं जाते. मग ते चिवडा असू दे, भडंग असू दे, लाडू असू दे, आणि यांची स्पेशालिटी म्हणजे यांची असलेली फेमस जिलेबी ती इथं मोठ्या प्रमाणात बनवली जाते. मागल्या वेळेला आपण शूट घेतलेलं अंबिका स्वीटचं, जिथं आपण जिलेबी बनवताना बघितलेला व्हिडिओ, त्याचा जी लिंक आहे तुम्हाला इथं दिसत असेल. पण आता दिवाळी तोंडावर आहे आणि खरं सांगतो मला यांचा फव्याचा चिवडा आहे ना, पोह्याचा बरोबर, पोह्याचा जो चिवडा आहे ना, तो पोह्याचा चिवडा यांचा लाजवाब असतोय. म्हणजे तुम्हाला सांगतो माझा फेवरेट आहे जो पोह्याचा चिवडा असतो. मी कधी खात नव्हतो, पण इथला जेव्हापासून चिवडा खाल्लाय पोह्याचा तेव्हापासून माझा तो फेवरेट आहे. म्हणजे जबरदस्त क्वालिटी चिवड्याची. म्हणलं ह्यांना जरा रिक्वेस्ट केली अंबिका स्वीटवाल्यांना, म्हणलं आम्हाला जरा तुमची चिवडा बनवायची पद्धत आहे ते आम्हाला दाखवा तुम्ही. म्हणजे आपल्या जे खवाया तुम्ही जे बघताय त्यांना आपल्यापर्यंत पोहोचत होईल. मग त्यांनी सुद्धा म्हणले की चला आपण तुमच्या युट्यूब चॅनलवरती दाखवूया. मग असा विषय आहे की आपण आता कुंडलमध्ये आलेलो आहे आणि कुंडल कराड रोडला, तुम्ही कुंडल फाट्यावरून थोडंसं पुढं आला कराड रोडला की तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असलेलं श्री अंबिका स्वीट्स असेल. भरपूर मोठा कारभार आहे. तुम्हाला मी आत गेल्यानंतर दाखवतो. सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी इथं मशीनवर सगळं मिक्सिंग केलं जातं. चला तर बघूया आपण अंबिका स्वीट्स. तर हे जे आहे ती अंबिका स्वीट्सचं आत्ताच नवीन झालेलं आउटलेट आहे, ज्याला 1 वर्ष पूर्ण झाले. बघू शकता तुम्ही सगळं इकडे मटेरियल फ्रेश मध्ये बनवून इकडे विकलं जाते. आणि आपण आता जी चिवडा बघणार आहे त्या आतमध्ये जाऊन बघणार आहे, जिथं मेकिंग प्रोसिजर आहे. चला तर बघूया. तर आतमध्ये चाललोय, आपले इंटरव्ह्यू आले आणि सुरुवातीलाच मला जाताना इथं प्रोडक्शन मोठं आहे त्यामुळे इथं म्हैसूर पाक जे तयार केलाय त्याचं पॅकिंग नंतर होणार आहे, पण एकदम फ्रेश मध्ये तो म्हैसूर पाक किती बल्क प्रमाणात तयार केला बघा. आतमध्ये जाऊया आपण, चिवडा आपल्याला बघायचा आहे. तिकडच्या बाजूला जर तुम्ही बघितला तर सगळी तुम्हाला इकडं चिवड्याची, भडंगची बनवायसाठी लागणारे चिरमुरा, पोहा जे आहे ते सगळी इकडे सामान ठेवलेलं आहे. आणि इकडं तुम्हाला सगळ्यात मोठा कारभार बघायला मिळेल, जो की सांगली जिल्ह्यातला बऱ्यापैकी मोठा असणारा अंबिका स्वीटचा कारभार आहे. इथं तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी दिसणार, मशनी वगैरे. मी ह्या गोष्टी जवळनं बघितल्या त्या, कारण आपण पाठीमागे यांचं 1-1.5 वर्ष पाठीमागे जिलेबीचं शूट घेतलेलं आणि बाकीची माहिती आहे ती आपण तिकडे घेणारच आहे. चला बघूया. इकडे बघा जिलेबी, इकडे जिलेबीसाठी ठेवलेली भेटते आणि इकडे जिलेबीचं पीठ पण तयार करून ठेवलेलं आहे. हे खाजा, बालुशा, तो बालुशा चिवडा आपण बघणार आहे, जो की अंबिका स्वीटचा सगळ्यात फेमस म्हणजे माझा आवडता चिवडा आहे. ओम दादा आपल्या बरोबर. दादा नमस्कार. हो नमस्कार. दादा आपल्याला सगळी माहिती सांगणार आहेत की नक्की चिवड्याची प्रोसेस कशी तयार होत्या. आपल्या चिवड्याला टेस्ट येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपण कुठलाही भाजका पोहा वापरत नाही. आपण पोहा स्वतः तळून घेतो. तुम्ही पोहा पण बघू शकताय. अच्छा, ही जी पोह्याची व्हरायटी आहे ही व्हरायटी असते का, म्हणजे सेपरेट असं हाच पोहा पाहिजे म्हणून? हा दगडी पोहा झाला. दगडी पोहा. हा तुम्ही बघितलं तर ह्यात तुम्हाला पूर्ण फाईन आला. यात तुम्हाला कुठलं मिक्सिंग निघणार नाही, काय होणार नाही. अच्छा, गच्च मध्ये भट्टी लावल्या बघा आणि तळायचं कंटिन्यू काम चालू आहे. तुम्ही इकडे भांडं जर खाली बघितलं तर ह्याच्यामध्ये बल्क प्रमाणामध्ये तुम्हाला तळलेला पोहा दिसेल, जे चिवड्यासाठी वापरणार आहेत. आणि ज्यावेळी आपण हा पोहा तळतो त्यावेळी असा फुलतो आणि हा फुलल्यामुळे याला तेल होल्डिंग कॅपॅसिटी राहते, त्यामुळे या चिवड्याची शायनिंग शेवटपर्यंत राहते. गरम आहे, हातामध्ये धरा येणार ते
पण हे ज्या वेळेला आपण हातात घेतोय पोहा एकदम असा सॉफ्ट आहे बघा एकदम. आणि ज्या वेळेला तळल्याला आपण जे पोहा बघतोय कुरकुरीत झालेला आहे ते. तर हा पोहा आता कम्प्लीट आता फुललेला आहे आणि एकदम तुम्ही बघू फुललेला शकता याला तेल धरण्याची कॅपॅसिटी असते. आपण स्वतः पोहा तळून घेतल्यामुळे हा चिवडा लवकर मऊ पडत नाही. जसा घरचा चिवडा ओपन ठेवला की मऊ पडतो तसा आपला चिवडा मऊ पडत नाही. गिराईक आम्हाला रिव्ह्यू मध्ये किंवा आम्ही कस्टमरला विचारल्यावर सांगतं की निदान एका दिवस उघडा जरी चिवडा राहिला तरी चिवडा आपला मऊ पडत नाही, त्याचा कलर चेंज होत नाही. त्यामुळे आपण शक्यतो भाजका पोहा न वापरता तळीवर पोहा वापरतो. ही पोहा आता एवढा तुम्ही तळता, ही सगळं मटेरियल ठेवलेले पोहेच आहे. हे सगळा पोहा आहे. ह्या बाजूला जेवढे ठेवले सगळे ठीक, हा सगळा पोहा. ह्या बाजूला सगळे जेवढे पोते ठेवलेत वरचे ठिक्के दिसते तुम्हाला सगळे पोह्याचे. म्हणजे तुम्हाला जिलेबीचा आपण कारभार बघितलाय, पण रोजचा चिवडा किती लागतोय आपल्याला म्हणजे विक्रीसाठी? जिलेबी बरोबर आमचा चिवडा पण तेवढाच जातो. जर तुम्ही रोजच्या विक्रीला म्हणला तर रोजचा आम्हाला 300-350 किलो चिवडा लागतो आणि तो पण फक्त किरकोळ काउंटरला. आणि आम्ही तिथं होलसेल करत नाही. आम्हाला कस्टमरचा रिव्ह्यूच असा असतो की ते चिवड्यासाठी आम्हाला कस्टमर रिटेन्शन इतकं आहे, चिवड्यातच कस्टमर रिटेन्शन इतकं आहे की आम्हाला तो चिवडा आमच्या स्वतःच्या काउंटरवरचा पडत नाही. तुम्हाला खरं सांगू, मी स्वतः आपल्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी चिवडा नेलेला होता इथला आणि माझा फेवरेट आहे इथला चिवडा. जबरदस्त क्वालिटी आहे. 300 ते 350 किलो दिवाळीच्या टायमाला किती जात असं बघू शकता आपण. आपला चिवडा तळून झालेला आहे पूर्णपणे. हा पूर्ण तळून थोडाफार नॉर्मली गार केला गेलाय आणि आता हा चिवडा आपण फोडणीसाठी घेऊन चाललोय. मशीन मध्ये चिवडा मी तर पहिल्यांदा आता बघायला लागलोय. आता हे दिवाळी सीझन आहे त्यामुळे तुम्ही मशीनला करता, बाकी नाही 12 महिने मशीन. 12 महिने मशीन का वापरायची तर त्याचं महत्वाचं कारण म्हणजे चिवडा एकसारखा मिक्स होतो. म्हणजे आता तुम्ही इकडे चिवडा बघू शकताय, त्यात तुम्ही कितीही चिवडा बघितला तर तुम्हाला हा एकसारखा दिसणार. कुठे तुम्हाला पांढरा पडताना दिसणार नाही, कुठे पिवळा दिसणार नाही. त्यामुळे मशीन युज करायची म्हणजे एकसारखी मिक्सिंग. तुम्ही पहिला घास खाल्ला आणि शेवटचा घास खाल्ला तरी तुम्हाला सेमच टेस्ट लागणार. मशीन मध्ये एका वेळेला किती बसतो? एका टाइमला नाही म्हणलं तर 150 किलो चिवडा तयार. तर आपण बघू शकता ही चिवड्याची फोडणी तयार झाली. पहिला आपण नॉर्मली बडीशेप टाकून घेतो, त्यानंतर हिंग टाकूया. आता या ही बडीशेप झाली. बडीशेप, हिंग, बडीशेप हे आपण आता फोडणीसाठी बघायला लागलोय. मशीन मध्ये डायरेक्ट फोडणी जाणार ती? हा, ही मशीन मध्ये डायरेक्ट फोडणी जाणार. बघू शकता अख्खे धने येते ज्याने अजून टेस्ट वाटतं. धन हे देशी आहे का इंदोरी आहे? देशी धन. देशी. धन, हिंग आणि बडीशेप त्याच्यामध्ये टाकलेले. हे थोडस तेल, एवढ्या प्रमाणात चिवडा करायचा आणि त्याचं रोजचं प्रमाण हे एकसारखं असलं पाहिजे. त्यावेळेला ती टेस्ट रोजची येणार आहे. आणि अंबिका स्वीट्स हे भरपूर जुनं आहे त्यामुळे त्यांना अनुभव आहे. हे काय? हळद आहे. फक्त सरकी तेल जो वापरलं जाते आजकाल कसं आहे, बऱ्यापैकी ठिकाणी पाम ऑइल यूज करते म्हणजे शरीरासाठी चांगलं नसतं. पण इथं सरकी तेल तुम्हाला वापरताना दिसते म्हणजे बाहेरच्या माणसाला खाताना सुद्धा गॅरंटी. ही चटणी आणि पुन्हा स्पेशल चटणी 4 मिनार. तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण प्रोसेस मध्ये आपण कुठला कलर, पुन्हा स्पेशल चटणी असत्या. यामध्ये आपण कुठला फूड कलर युज करत नाही किंवा काय. जो काही कलर आहे, जी काही टेस्ट आहे ती नॅचरल. पुन्हा स्पेशलचा कलरच असा की कुठला कलर युज करायची गरज नाही, नॅचरल आहे. नॅचरल कलर. फुडणी झालेली आहे, चालली मशीन मध्ये. मशीन बघा तुम्ही आता दिसताना तुम्हाला सगळा पांढरा दिसणार पावा. आणि जसं जसं मशीन फिरल तस तसं ते कलर तुम्ही बदलत चाललेला बघू शकताय. शेंगदाणा शे आपलं फ्राय केलेलं असते ना? फ्राय केलं. ह्याची पण कुठली व्हरायटी असते का शेंगदाण्याची? कसला? देशी. शेंगदाणा मिक्स केलाय. शेंगदाण्याशिवाय चिवडा नाही सोडा. सो हा वरून मसाला, यात अखंड पिठी साखर,
हा. फुटाण डाळ आणि थोडा गरम मसाला. गरम मसाला ज्यानं आणखी त्याच्यासाठी टेस्ट वाटणार. स्पेशल मसाला वापरायचा. जोंदाळ स्पेशल मसाला. जोंधळ स्पेशल मसाल्यापासून चिवडा बनवतोय. वडील आणि चुलते बनवत होते. तीच फॉर्म्युला, तीच क्वालिटी आणि तेच फवा असंही मिश्रण आहे ह्याचं. 90 जिलेबी आणि चिवडा पहिल्यापासून फेमस होता आमचा. नंतर 95 सालापासून परत बाकीचे आयटम वाढत गेले. हा चिवडा तळी फवायचा असतोय. भाजका पाव अजिबात यूज केला जात नाही. नुसत्या चवळी पाव चिवडा असल्यामुळे याला टेस्ट येते एक प्रकारची. चिवड्याची टेस्ट भारी आहे. सांगली जिल्ह्यातला सगळ्यात जास्त बनवला जाणारा पोह्याचा चिवडा इथंच बनतोय असं म्हणायला काय हरकत नाही. आता हे सगळा संपूर्ण चिवडा तयार झालेला आहे. आता आपण एक कलर बघा तुम्ही, कलर बघा. भारी आलाय. चिवड्याचं प्रमाण तुम्ही बघा इकडं, म्हणजे एका साईडला तळवट टाकून त्याच्यावरती बल्क प्रमाणात चिवडा तयार करायला चालू झालं. म्हणजे ही आता सुरुवात आहे, अजून भरपूर प्रमाणात चिवडा तयार होते. दिवाळी तर आता चालू झाल्या, पण आल्यापासून जरा माझ्या मनात एक शंका यायला लागल्या की हे जे दिसतंय ओम भैया, हो हे तेलाचा कलर आहे का नाही असं का होती, म्हणजे प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतं. हे जो तेलाचा कलर आहे नाही तो ऍक्च्युली ह्या दगडी पोह्यामुळे येतो. तुम्ही बाकी कुठली गोष्ट चेंज होत नाही. त्यामुळे आम्ही काय करतो, जसं जसं आपला चिवडा तयार होईल, आता ही फायनल स्टेज, इथून पुढे हे तेल काढलं जातं. एक पोत्याला सर्वसाधारण 3 डब्याचे तेल राहतं. त्यातलं 2च डबे युज होतात. त्यातला एक डबा आमचा असाच जातो. म्हणजे हा जो कलर चेंज होतो, आता तुम्ही जर यात बघितलं ना तर नॉर्मल त्या पोह्याला जी खाली थोडीफार माती वगैरे राहिलेली असते किंवा हे तळताना झालेली गोष्ट असते, त्यामुळं पोहा जास्त तळल्यामुळे त्याचा हा कलर झालेला. आता तुम्ही ज्यावेळी पुढच्या लॉट मध्ये बघशील त्यावेळी त्यात आणखी नवीन तेल ऍड केलं जाणार. हे तेल काढून घेतलं जाणार. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात आणि आम्हाला सुद्धा तिथपर्यंत गेल्यानंतरच ते कळते. पण एवढ्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागं नाही कष्ट पण आहे. म्हणजे हे सगळं करायचं काय तर काम नाही म्हणून ते काम करायचं अशातला भाग नाही. ह्याला डोकं पण तेवढंच लागतंय, मेहनत पण तेवढीच आहे आणि मॅन पॉवर सुद्धा तेवढीच लागते. थोडी जरी लोक कमी झाली तर ती सिस्टीम ठप्प होते सगळे. त्यामागे कष्ट आहे आणि ती जोंदाळ बंधूंनी हे कष्ट वर्षानुवर्ष केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांची सगळी भाऊभाऊ आहेत, पुतणे आहेत, मुलगे आहेत, सगळ्यांनी फॅमिली मिळून तिथं सगळा जो कारभार चाललाय. त्यामुळे कष्ट आहे. तर कस्टमरच्या माउथने केलेली पब्लिसिटी, क्वालिटीमुळे पब्लिसिटी, क्वालिटी आणि तेच तुम्हाला रिटेन्शन, तेच कस्टमर रिटेन्शन. प्रत्येक वेळी तीच टेस्ट राहणार, तेच रिपिटेशन राहणार. म्हणजे तुम्ही आज एक गोष्ट खाल्ली आणि उद्या एक खाल्ली, त्यात तुम्हाला कधी डिफरन्स राहणार नाही. त्यात तुम्हाला कायम क्वालिटीची बेटरमेंट मिळेल, पण तुम्हाला कधी असं क्वालिटी डाऊनफॉल मिळणार नाही. एकच क्वालिटी, एकच मटेरियल. या एकदा कुंडलला. आपले व्हिडिओ बऱ्यापैकी सगळी लोक बघतात. पुण्या मुंबईवरनं सुद्धा आपली लोक व्हिडिओ बघतात. बाहेर आउट ऑफ इंडिया, आउट ऑफ महाराष्ट्रामधून व्हिडिओ बघतात. तुमचं गाव जर कुंडल असेल, तुम्ही जर सांगली जिल्ह्यात नाही तर एकदा अवश्य कुंडलमध्ये एकदा भेट द्या. इथला चिवडा, इथला लाडू, क्वालिटी सगळं तुम्ही ट्राय करा. इथल्या इथं तयार होते. तुम्हाला इथं बेस्ट क्वालिटी मिळणार, कारण मी इथली क्वालिटी ट्राय केलेली आहे. लय भारी क्वालिटी आहे. त्यांचा चिवडा तयार होताना आपण बघितलाच, पण हे चिवड्याच्या अगोदर हे चिवड्याचा प्रकार बघून घ्या. हे आपला पातळ पोह्याचा चिवडा, हे गव्हाचा चिवडा आहे काहीतरी नवीन पहिल्यांदा बघायला आले प्रकार. हे मका चिवडा आणि हे डाएट चिवडा आहे. आता ह्याची टेस्ट असा मला घेण्यात जास्त हे नाही, पण हे गव्हाचा जो चिवडा आहे तो मला पहिल्यांदा माया पुढे आहे. दिसताना तुम्हाला शेंगदाण्यासारखं दिसेल फुललेलं. भारी राहू, म्हणजे काय तरी चवीला नवीन आहे आणि असं पॉपकॉर्न खाल्ल्यासारखं जे चव लागतं, म्हणजे चव म्हणता येणार ना, सॉफ्टपणा, तसा सॉफ्टपणा याला. ह्यो आपला पातळ पोह्याचा चिवडा ना. चिवड्याचा प्रकार तुम्हाला इथं बघायला मिळतील बघा, म्हणजे एवढं चिवड्याचं इथे हे आहे. तुम्ही चिवडा खाऊन जमचेला, पण क्वालिटीसाठी तुम्ही अजिबात नाराज होणार नाही. सगळं काही जे काही प्लेटमध्ये तेवढं सगळं बेस्ट आहे. आत्ताच तयार झालेला आहे अंबिका स्वीटचा ह्यो गरमा गरम पोह्याचा चिवडा. आणि ह्या चिवड्याचा तुम्ही जर कलर वगैरे जर बघितला तर एकदम नॅचरल आहे, असा भडक कलर आलेला आहे. मला इथला चिवडा खरोखर मनापासून आवडते आणि कुरकुरीत, एकदम कुरकुरीत. तुम्ही हातात सुद्धा घेतला तुम्हाला जाणवणार. खाऊन बघा. ह्यासारखं सुख नाही. चिवडा एवढा कुरकुरीत लागतोय ना, म्हणजे खतरनाक विषय. आणि टेस्टला सिंपल टेस्ट आहे. टेस्ट अशी उठून येते त्याच्यामध्ये, भारी टेस्ट लागते. माझी तर इच्छा आहे की तुम्ही जर व्हिडिओ बघत असला,
इथला चिवडा तुम्ही 100% एकदा ट्राय करा, घेऊन जावा घराकडे, घेऊन जावा, घरात खाऊन बघा. ह्या चिवड्याची तुम्हाला लत लागल, लत. चिवडा आपण बघितलाय, चिवड्याची मी ह्याच्या अगोदर टेस्ट सुद्धा केलेली आहे. त्यांचा लाडू सुद्धा मी खाल्लेला आहे, इथला लाडू जिलेबी ती सुद्धा ट्राय केलेली आहे. हे पहिल्यांदा ही चकली शेव आहे, पिवळी शेव, शंकरपाळी आणि भाकरवडी ही मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे. आणि ह्यांच्याकडे ह्या गोष्टी सोडून करंजी, परत ना गऱ्याचा लाडू, बेसन लाडू, हे लाडू आपला कळ्याचा आणि म्हणजे बुंदीचा लाडू, खाजा, म्हैसूर पाक, जिलेबी, यातले मी जिलेबी ट्राय केलेला आहे, लाडू ट्राय केलेला आहे, चिवडा ट्राय केलेला आहे. हे आता संपवायचं म्हटलं तर माझ्याच्यानं होणार नाही, मी जरा डाएटवर आहे. त्यामुळे ज्या गोष्टी मी आता ह्याच्या अगोदर ट्राय केलेल्या नाहीत मी तुम्हाला त्या ट्राय करून सांगणार आहे की कशा आहेत. तुम्हाला दिसताना असं खुसखुशीत दिसणार शंकरपाळ्या. विशेष नाही, चकली दिवाळी चालू व्हायच्या अगोदर मला फराळ खायला मिळाला, खुश आहे मी. इव्हन माझ्या माईक मध्ये सुद्धा कुरकुर कुरकुर केलेला आवाज येत असेल, म्हणजे एकदम खुसखुशीत चकल्या आणि चवीचा नाद करून. म्हणजे चवीला आपण बोलू शकत नाही की बाबा फूड रिव्ह्यू देतील, चव भरपूर वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, भरपूर ठिकाणी फिरून अनुभव घेऊन ही उभार केलेला आहे. त्यामुळे चवीला काही विषय येत नाही, बेस्ट चव आहे. इथला लाडू मी खाल्लेला आहे, इथली जिलेबी खाल्लेला आहे. तुम्हाला कधीही जिलेबी तुम्ही भेटली तर गरमागरम तुम्हाला जिलेबी मिळणार. करंजी आहे, त्याच्यामध्ये हे सोनपापडी, म्हैसूर पाक, खाजा आणि बेसनचा लाडू. आता मला ह्यातला ट्राय करायचा आहे इथला म्हैसूर पाक पहिल्यांदा. बेसन लाडू माझ्या सगळ्यात आवडीचा आहे आणि गऱ्याचा लाडू सुद्धा मी ट्राय करणार आहे. बस ह्याच्यावर माझी कॅपॅसिटी जाणार नाही. म्हैसूर पाक काही बोलणार. आणि माझ्या आवडीचा हे बेसन लाडू. काय खाल्लंय राव हे, एवढा मऊ लागतोय, कसं काय एवढा मऊ कसं काय लागतोय. पाक घेण्याची पद्धत आहे. शपथ, अरे खतरनाक आहे. म्हणजे मी आता तासगाव मध्ये, आमचं तिथे तासगाव जो गाव आहे ना, मी तासगाव जर गेलो ना तर 10-20 रुपये लाडू असा घेऊन खातोय मी. कधी इकडे आलो तर मी आता लाडू सोडणार नाही, एकदम खतरनाक, जबरदस्त. आणि हे जर रव्याचा लाडू तुम्ही बघितला तर हे रव्याचा लाडू कमी रसगुल्ला जास्त दिसतो. म्हणजे एवढा सॉफ्ट आहे दिसायला आणि ह्याला पांढरापणा किती आहे बघा, दिसताना एवढं भारी दिसतंय ते. खाऊन बघा आपण. कोणा टाकल्या वेगळाच पाहिजे, एवढं सॉफ्ट आहे. म्हणजे करण्याची जी पद्धत आहे ना यांची, त्यात कुठेतरी 100% वेगळेपणा आहे. त्यामुळे ह्या सगळ्या खाण्यामध्ये ते वेगळेपणा जाणवते. बेस्ट म्हणजे बेस्ट आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे मला दिवाळीच्या अगोदर खायला मिळालं, हे मला लई भारी वाटते. पण असं काही विषय नाही, तुम्हाला वर्षभर दिवाळी आहे. अंबिका स्वीट्स मध्ये तुम्हाला कधी जर आलं तर हे तुम्हाला खायला मिळणार. आजचा व्हिडिओ मला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहू.